मराठीत शिक्षा देणं आणि हिंदीत शिक्षा देणं याच्यात पूर्णतः फरक आहे. मराठीत शिक्षा म्हणजे पनिशमेंट आणि हिंदीत शिक्षा म्हणजे शिक्षण. तर आता अशा प्रकारचा गोंधळ हा पहिलीतल्या 6 वर्षाच्या मुलाच्या मनावर नाही होणार का, की त्याला दोन्ही भाषा शिकवल्या जात आहेत, त्याला दोन्ही गोष्टींचं एक्सपोजर मिळतंय आणि अशा वेळेस तो जेव्हा त्या कल्पना तयार करतोय किंवा तो भाषिक समज निर्माण होते त्याच्या मनामध्ये, तेव्हा ही जी भेसळ आहे ही भेसळ त्याच्यामध्ये होणार. त्यामुळे त्याची ना हिंदी धड शिकली जाणार आणि ना मराठी धड चांगली होणार. जेव्हा केंद्र सरकार असं म्हणतं की हिंदी ही देशभरात कंपल्सरी केलीच जाईल आणि भारतात त्रिभाषा सूत्र लावलंच जाईल, जेव्हा हा च येतो त्याच्या मागे हेतू हा असतो की भारतीयत्वाची व्याख्या ही मराठीत्व, तमिळत्व, कन्नडत्व हे न होता हिंदीत्व हेच भारतीयत्व हा आग्रह किंवा हे नवीन व्याख्या तयार करण्याचा प्रयत्न त्यामध्ये येतो आणि त्यामुळं अडचणीचं ठरतं ते, त्यामुळं ते वाईट ठरतं, त्यामुळं त्याचा विरोध करणं गरजेचं ठरतं. आणि म्हणून हा प्रश्न फक्त अस्मितेचा नाही हे परत परत मी वारंवार अधोरेखित करतोय. संयुक्त महाराष्ट्र चळवळीचं जेव्हा आपण बेळगाव, कारवार, निपाणी, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे ही मागणी होती, त्याच सोबत आणखी एक महत्वाचं वाक्य होतं जे विस्मृतीत गेलेलं आहे, ते म्हणजे समाजवादी भारतात समाजवादी महाराष्ट्राची निर्मिती. म्हणजे महाराष्ट्राच्या निर्मितीचा पाया हा समाजवादी तत्वांचा, समाजवादी अर्थकारणाचा आणि पुरोगामी विचारांचाच आहे. म्हणजे मराठीवादाची पायामुळं कुठपर्यंत आहेत, तर ही महानुभावांपर्यंत आणि ज्ञानेश्वरांपर्यंत आहेत की हा मराठी ही भाषा कामगारवर्गीयांची, सामान्यांची, जनसामान्यांची, शोषितांची, पीडितांची आहे आणि त्यामुळं आमचं साहित्य आमच्या देवाला बोलायचं असेल आम्हाला तर आम्ही आमच्या भाषेत बोलू, याच्या अधिकाराचा हा संघर्ष होता. काँग्रेसनं तामिळनाडूमध्ये गुरुकुल स्थापन करायचं ठरवलं, पण या गुरुकुलांमध्ये जे विद्यार्थी आले त्याच्यामध्ये जातीनुसार जेवणाची व्यवस्था केली गेली, बैठकीची व्यवस्था केली गेली आणि तेव्हा पेरियारांच्या लक्षात आलं की हा हिंदीचा प्रयत्न जो आहे, हिंदी लादण्याचा प्रयत्न जो आहे हा उत्तर भारतीय उच्चवर्णीयांचा प्रकल्प आहे आणि हे याच्यामध्ये जातीयवाद अंतर्भूत आहे. आणि त्याच्यातून पेरियारांचं मनपरिवर्तन आणि मतपरिवर्तन होतं, काँग्रेसशी त्यांचा वाद होतो, संघर्ष होतो आणि त्यातून द्रविड चळवळीचं पायाभरणी होते. अशी जगातली एकही फिल्म इंडस्ट्री नाही की जी तिच्या मूळ भाषिक प्रदेशापासून 1000 किलोमीटर दूर वसलेली आहे. म्हणजे ब्रिटिश फिल्म इंडस्ट्री जी आहे इंग्लिश भाषिक ती ब्रिटनमध्ये स्थित आहे. अमेरिकन फिल्म इंडस्ट्री ही अमेरिकेत स्थित आहे. फ्रान्समध्ये आहे. ठीक आहे, त्यांची लोकेशन जी आहे ते तिथं आहे. बॉलिवूड एकमेव फिल्म इंडस्ट्री आहे जी तिच्या मूळ भाषिक त्यांचा जो टार्गेट कस्टमर आहे, कंझ्युमर आहे, त्याच्यापासून 1000 किलोमीटर दूर मुंबईमध्ये वसले. हे का शक्य झालं किंवा का आहे, तर त्याच्यासाठी जे लागणारं सकस वातावरण आहे आणि त्याच्यासाठी जे तंत्रज्ञान आणि एक्सपोजर हे जे आहे ते महाराष्ट्रानं अवेलेबल करून दिलं. पण याची किंमत कोणी चुकवली? याची किंमत चुकवली मराठी सिनेमा इंडस्ट्रीने. कारण हे तंत्रज्ञ अर्थातच जो जास्त पैसे देणारा व्यवसाय आहे किंवा इंडस्ट्री आहे त्याच्याकडे आकर्षित होणार होते. त्यामुळे मराठीतले चांगले चांगले एडिटर्स, मराठीतले चांगले चांगले सिनेमॅटोग्राफर्स, लेखक, कवी, आपण मंगेशकर कुटुंबाकडे बघितलं तर गायक, संगीतकार हे अर्थातच हिंदीला मिळाले आणि त्यामुळं मराठी सिनेमाचं जे व्यापकता वाढता आली असती ती कुंठित झाली, ती मर्यादित झाली आणि मराठी सिनेमा संकुचित झाला. याच्यातून काय झालं तर महाराष्ट्राचं स्वतःचं जे सांस्कृतिक जीवन आहे त्याच्यामध्ये हिंदी ऑलरेडी एक प्रमुख जागा घेऊन, ते मराठी लोकही कामगारवर्गीय आहेत, आमचे मराठी लोकही पीडित शोषित आहेत आणि त्यांना त्यांच्या घरापासून 1 किलोमीटर अंतरावर व्यवसाय आणि रोजगार मिळण्याचा हक्क आहे. आणि त्यामुळं महाराष्ट्राचा पहिला प्राधान्यक्रम असला पाहिजे मराठी भाषिकांना सोयी सुविधा मिळणं. वरती जे उरेल ते नक्की घ्या तुम्ही, त्याच्यावरती तुम्ही त्याचा वाटा जो तुम्हाला हवा आहे तो घ्या, तुम्ही नक्की स्थलांतर करा. पण जसं मी म्हटलं की त्याचं जे प्रमाण आहे ते जर बिहारची अर्धी लोकसंख्या राज्याच्या बाहेर असेल तर या गोष्टीचं उत्तरदायित्व बिहारचं सरकार किंवा उत्तर प्रदेशचं सरकार कधी देणार?
शक्तीपीठ महामार्गाचा प्रकल्प मराठी लोकांच्या हिताचा आहे. त्याच्यामध्ये मराठी लोकांना काय हित आहे? शेतकऱ्यांच्या शेतजमिनींचा मोबदला मिळेल तात्पुरता, काही शेतकरी कोट्याधीश होतील वगैरे वगैरे स्वप्न दाखवली जातात. बरं ठीक आहे, मिळाला पाहिजे. पुढं काय? स्थानिकांना नोकऱ्या मिळणार आहेत, स्थानिकांना त्याच्यामध्ये काही समाविष्ट करून घेतलं जाणार आहे आणि त्याच्यातून जो व्यापारी लिंक जोडला जातोय. शक्तीपीठचं बघा तुम्ही, गडचिरोली ते गोवा म्हणजे काय? खनिज ते पोर्ट, बंदर ह्यांचा सरळ सरळ तुम्हाला मार्ग जोडताना, पण नाव काय दिलंय? गोंडस शक्तीपीठ. म्हणजे हे देवाचं काम करतात असं. तर दाभोलकरांबद्दलची जी आठवण आहे तिथपासून सुरुवात करावी वाटतं. की आम्ही जेव्हा मास्टर्स करत होतो पत्रकारितेची आणि 2013 मध्ये आम्ही वर्गात बसलो होतो. सकाळी 9चा क्लास होता, अजिबात आवडायचं नाही सकाळी उठून जायला कॉलेजमध्ये. आणि आमच्या बर्वेबाई, उज्ज्वला बर्वे ज्या आहेत त्या शिकवत होत्या आम्हाला, त्या HOD पण होत्या आमच्या. तर अचानक एक शिपाई तिकडून धावत आले आणि ते म्हणाले की मॅम TV लावा. तर त्या घाबरल्या, त्यांनी दचकले काय झालं. मग त्यांनी वर्गातला TV सुरू केला आणि आमच्यापासून एक रस्ता लांब, म्हणजे मध्ये एक रस्ता आहे JM रोड, फक्त एक रस्ता लांब आमच्यापासून दाभोळकरांची हत्या झाली आहे अशी बातमी झळकत होती TV वरती. आम्ही सगळे वर्ग पूर्ण आमचा शांत झाला होता, आम्हाला कळत नव्हतं, कारण आमची काय पॉलिटिकल बॅकग्राऊंड नव्हती. आम्ही कुठल्या मध्यमवर्गीय कुटुंबातून, दौंडसारख्या एखाद्या निमशहरी भागातून आलेलो, कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही, कुठली अंडरस्टँडिंग तशी विकसित झालेली नव्हती. पण आमच्या बाई ढसाढसा रडत होत्या वर्गात आणि आमची ती आठवण आहे की तिथपासून आमचं जे पॉलिटिसायझेशन आहे त्याची सुरुवात झाली. ती एक जाणीव जी आहे की आपण काय करायचं आहे आणि कुठल्या दिशेला जायचंय, ही त्या दिवशी आम्हाला एक दिशा मिळाली की निष्पक्ष असं काही नसतं, पक्ष असतो. पक्ष कशाचा असतो? तर सत्याचा असतो. ऑब्जेक्टिव्हिटी म्हणजे वस्तुनिष्ठता ही महत्वाची. निष्पक्षता हा भंपक प्रकार आहे हे आम्हाला कळलं, कारण त्या दिवसापासून आम्ही जे सत्य आहे त्या सत्याची बाजू घ्यावीच लागते आणि पत्रकार म्हणून ते तुमचं कर्तव्य आहे हे आमच्या लक्षात आलं. आणि त्यानंतर अर्थातच कॉम्रेड पानसरेंची हत्या झाली, त्यानंतर नीती नागेचं जातीय ह्याच्यातून हत्याकांड झालं आणि हा प्रवास आम्ही केला नसता विद्यार्थी दशेत त्या काळात, तर ही जाणीव कदाचित विकसित झाली नसती. आणि त्यामुळे डॉक्टर दाभोलकरांना अभिवादन करून मी माझं बोलणं सुरू करतो. आणि 139 व्याख्यानं सलग करणं, खंड न पडू देता, याच्याबद्दल आयोजकांचं मन भरून कौतुक. आम्हाला माहिती आहे की पुरोगामी संघटनांना एकत्र आणून असं चालवणं, ह्यातले जे चॅलेंजेस आहेत हे की त्यातही 30-35 संघटना म्हटल्यावर जरा धडकीच भरली की यांच्यामध्ये एक वाक्यता येऊ शकली. तर ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. मला वाटतं मराठी कारण ही जी मांडणी आहे ती महाराष्ट्राला खरं म्हणायला गेलं तर नवीन नाही. तो शब्द आता खूप लोकांना नवा वाटतो, हे आपलं दुर्दैव आहे. कारण महाराष्ट्राचा जो इतिहास आहे, महाराष्ट्र राज्याचा, महाराष्ट्रीय संस्कृतीचा जो इतिहास आहे, त्याची निर्मिती या मराठी कारणाच्या अवतीभोवतीच झालेली. आपण बघतोय की गेले काही महिने देशभरात मराठी लोगों ने इसको पीट दिया किंवा मराठी लोगों का भाषावाद, अशा प्रकारच्या बातम्या आपण वारंवार बघतोय. वेगवेगळ्या प्रकारचे भाषेवरून संघर्ष होत आहेत, अशा प्रकारच्या बातम्या दिल्या जात आहेत. काय होतंय तर कोणीतरी मैं मराठी नहीं बोलूंगा, जाओ कुछ क्या करना है कर लो, अशा प्रकारची वक्तव्य करतंय. कोणीतरी उठून मग त्याला प्रतिसाद देतंय. आणि सामान्य माणसांच्या पातळीवर, दैनंदिन व्यवहाराच्या पातळीवर हा संघर्ष होतोय. या संघर्षाची काय पार्श्वभूमी आहे, हा संघर्ष कुठून येतोय आणि त्याच्या निमित्तानं कुठल्या प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत आणि कुठल्या प्रकारच्या आल्या पाहिजेत, याच्यावर आपण थोडक्यात थोडंसं बोलूया. आता याच्यात अर्थातच पहिली जी प्रतिक्रिया आली ती येते, जी प्रसिद्ध पॉप्युलर
इमेजरी मधली आणि जी माध्यमांना आवडते ती प्रतिक्रिया आहे अर्थातच राईट विंग प्रतिक्रिया. जी उजव्या विचारातून आलेली जी एक प्रतिक्रिया आहे ती प्रतिक्रिया प्रसिद्ध आहे. का? कारण तिच्यामध्ये व्हिज्युअल ग्लॅमर आहे, तिच्यामध्ये व्हिज्युअल एलिमेंट आहे आणि तिच्यामध्ये देशभरात चालवता येईल असा एक TRPचा मुद्दा आहे. उजवे विचार म्हणजे काय? उजवे पक्ष प्रतिक्रिया देणारे या विषयातले म्हणजे आपल्याला माहितच आहे शिवसेना, मनसे हे पक्ष त्या अर्थाने जरी आज शिवसेनेतला एक पुरोगामी गटही म्हणतो की तो त्या बाजूने जायचा प्रयत्न करतो, पण तरी सुद्धा भाषिक राजकारणाची जी समज आहे त्यातला जो एक उजवा प्रकार आहे त्याच्या अनुषंगाने मी उजवा हा शब्द वापरतोय आता इथं. तर ती प्रतिक्रिया काय आहे की महाराष्ट्राची मराठी ही भाषिक अस्मिता आहे आणि भाषा ॲज अ ऑब्जेक्ट, फक्त एक स्वतंत्र विषय, भाषा बोलणं या विषयापुरती ती प्रतिक्रिया आहे. तू ही भाषा बोल, तू मला रिस्पेक्ट कर, तू माझा आदर कर, कारण तू माझ्या राज्यात आहेस. हा एक मालकीचा भाव त्याच्यामध्ये आहे एका प्रकारचा आणि त्यातून ती प्रतिक्रिया आहे की तू माझ्या राज्यात येऊन माझ्या भाषेचा अपमान करतोयस किंवा माझ्या विशेष अधिकाराचा अपमान करतोयस आणि त्या विशेष अधिकाराचं हनन होतंय म्हणून तू मराठी बोललं पाहिजे. ही झाली या विषयाची उजवी प्रतिक्रिया. पण या गोष्टीला, भाषेच्या राजकारणाला डावी प्रतिक्रिया असू शकते का, हेच मुळात आपल्या सामूहिक चर्चेतून गायब झालेलं आहे. तर डावी म्हणजे त्या अर्थाने पुरोगामी, प्रागतिक, पुढं पाहणारी आणि सर्वसमावेशक अशी प्रतिक्रिया असू शकते का आणि ती असायला कारण आहे का, याच्या थोडंसं आपण तपशिलात जाऊया. याची डावी प्रतिक्रिया ही आहे की मराठीला विशेष अधिकार नकोय, तर मराठीला अधिकारच हवा आहे. मराठीच्या अधिकाराचाच प्रश्न तयार झालेला आहे आणि त्यामुळं हा संघर्ष होतोय. ही त्याची प्रागतिक किंवा पुरोगामी प्रतिक्रिया असू शकते. आता ती कशी घडलीये, काय परिस्थिती उद्भवली आहे, काय त्याच्या मागचं सध्याची स्थिती आहे हे बघण्याच्या आधी आपण थोडंसं हे समजून घेऊया की अनेकदा आपल्याला असं कधी पण भाषावाद हा जेव्हा केव्हा प्रश्न येतो तेव्हा एक साहजिक प्रतिक्रिया येते की भाषेवर कोण भांडतं, म्हणजे भाषा एका भांडणाचा विषय आहे का, भाषेचं काय एवढं, भाषावाद वगैरे काय, भाषा ही संवादाची असते, भाषा काय विवादाची नसते वगैरे वगैरे अशी पॉप्युलर वाक्य आपल्यावर मारली जातात. तर भाषा किती महत्वाची असू शकते याच्याबद्दल अनेक जागतिक तत्वज्ञांनी, अनेक जागतिक अभ्यासकांनी मांडणी करून ठेवलेली आहे. भाषा ही तुमच्या पूर्ण जो सामूहिक इतिहास आहे तो इतिहास कवेत घेऊन गेलेली गोष्ट आहे. ती म्हणजे तिच्यातून उत्क्रांत होत जाणारी गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही कुठल्या टप्प्यावरती तुमच्या सामूहिक कल्पना, तुमचा सामूहिक इतिहास, तुमचा सामूहिक अनुभव हा अंतर्भूत जिच्यात होतो ती म्हणजे तुमची भाषा असते. भाषा तुमच्या इतिहासासोबत उत्क्रांत होते. भाषा तुमच्या सामाजिक काय म्हणतात त्याला, ज्या रचना आहेत त्या सामाजिक रचना आणि व्यवहारांसोबत भाषा सुद्धा उत्क्रांत होत असते. म्हणजे इंग्लिश ही आज जशी आहे ती तशी होण्यामागं ब्रिटिशांचा जो प्रवास आहे, इंग्लिश भाषिकांचा जो मूळ प्रवास आहे, त्यांनी ज्या पद्धतीनं स्वतःच्या अगदी जंगली अवस्थेपासून ते नंतरच्या सिव्हिलाइज्ड कथित अवस्थेपर्यंतचा जो त्यांचा प्रवास आहे तो त्यांच्या भाषेमध्ये एन्कोडेड असतो. म्हणजे आता उदाहरण देतो मी तुम्हाला की इंग्रजीमध्ये खूप वर्षांपासून, खूप दशकांपासून हा वाद आहे की इंग्लिश ही जर्मेनिक आहे का फ्रेंच आहे. का तर जे इंग्लिश वर्किंग क्लास होता, जो सामान्य वर्ग होता इंग्लिश बोलणारा, हा जर्मेनिक काय म्हणतात त्याला प्रभावातली इंग्रजी बोलायचा. पण ॲरिस्टोक्रॅट क्लास जो आहे तिथला इंग्लंडचा, जो राजकीय वर्ग आहे, जे तिथले राजा राणी वगैरे हे सगळे आहेत, हे युरोपीय जो ॲरिस्टोक्रॅटिक वर्ग आहे त्या सगळ्यांची भाषा होती फ्रेंच. तर फ्रेंच मधून इंग्लिशचं शुद्धीकरण करून घेण्यात आलं आणि म्हणून आज जे आपण इंग्लिश बोलतो ती बऱ्यापैकी फ्रेंच प्रभावातली इंग्लिश आहे. तर याच्याबद्दलही अनेक तिथं मांडणी झालेली आहे. त्याच प्रकारे आपण जगभरात वेगवेगळ्या भाषांची जी उत्क्रांती आहे तिच्या गर्भात, तिच्या पोटामध्ये ह्या त्या समाजाच्या, त्या समुदायांच्या इतिहासाची
इतिहासाच्या खाणाखुणा या आपल्याला त्या भाषिक प्रवाहात सापडतात. त्यामुळं भाषा हा नंतर पुढे जाऊन आपण बघतो युरोपच्या विशेषतः इतिहासामध्ये की भाषा राष्ट्रवादाचा पाया बनते. हे लक्षात घ्या की फ्रेंच ही एथनिक आयडेंटिटी नाहीये. ते जरी फ्रँक्स, गॉल्स हे समुदाय जरी असले, म्हणजे एथनिक म्हणजे काय, वांशिक, कुठला तरी वंश जो असतो त्या एथनिसिटी भोवतीचं हे नाहीये. तर या फ्रँक्स आणि गॉल्समध्ये समान धागा होता फ्रेंच भाषा, आणि त्या फ्रेंच भाषिकांचं राष्ट्र, फ्रेंच भाषिकांचा प्रदेश म्हणजे फ्रान्स. ही जी राष्ट्राची कल्पना आहे तिचा मुळात पाया हा भाषिक आहे. हे समजून घेणं का महत्वाचं आहे हे नंतर मी सांगेन तुम्हाला, कारण भारताचा राष्ट्रवाद हा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा हा मुद्दा महत्वाचा ठरतो की मुळात राष्ट्रवादाचा पाया हा भाषाचं आहे. तर ही एक बाजू झाली भाषेच्या महत्वाची. दुसरी बाजू ही आहे की भाषा अनेक आपल्या ज्या धारणा आहेत त्यांना प्रभावित करते. एक सेपिर वॉर्फ नावाचा एक लिंग्विस्टिक रिलेटिव्हिटी नावाचा सिद्धांत आहे. सेपिर वॉर्फ हे 2 संशोधक होते अगदी 19व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातले. तर त्यांनी असा सिद्धांत मांडला होता की भाषा इतकी प्रभावी असते तुमच्या जगाकडे बघण्याच्या दृष्टिकोनासाठी की तुमचं काळ म्हणजे वेळ जी आहे त्याची समज सुद्धा भाषेमुळे प्रभावित होते. तर त्यांनी एक उदाहरण दिलं, एक काय म्हणतात, एक आदिवासी समूह आहे. तर त्या आदिवासी समूहात पुढे मागे असा शब्दच नाहीये, ते फक्त दिशांमध्ये बोलतात. म्हणजे आता समजा मला म्हणायचं असेल की ही पाण्याची बाटली, तर माझ्या दक्षिणेला असलेली पाण्याची बाटली मिळेल का, असं ते बोलतात. म्हणजे ते दिशांमध्येच बोलतात. ठीक आहे. तर त्यांनी याच्यावरती संशोधन केलं की त्यांचं काळ मोजण्याचं परिमाण काय असेल. तर सूर्याचा जो प्रवास आहे तर ते सूर्याच्या प्रवासानुसार ते काळाची समज त्यांची तयार होते. सो जर मी असा उभा आहे आणि सूर्य असा जातोय तर माझा जो काळाचं वर्णन आहे त्यांच्या भाषेत होणारं ते असं होतं की काळ असा सरकतोय. पण मी समजा असा उभा राहिलो आणि सूर्य असा जातोय तर काळ माझ्याकडे येतोय, अशा पद्धतीचं वर्णन काळाचं त्यांच्या भाषेमधून होतं. तर हा जो लिंग्विस्टिक रिलेटिव्हिटी म्हणजे काय, आपण आईन्स्टाईनची रिलेटिव्हिटी ऐकली असेल की कुठल्याही एका दुसऱ्या, म्हणजे आता आईन्स्टाईन काय म्हणतो की बाबा वेग जो आहे त्या वेगाच्या संदर्भानं कुठली वस्तू किती वेगानं प्रवास करते त्याच्या संदर्भानं त्याचा जो अनुभव आहे, अनुभूती आहे ती बदलत जाते. ती रिलेटिव्हिटी आहे. किंवा गुरुत्वाकर्षण किती दाट आहे एखाद्या ग्रहाचं त्याच्या हिशोबाने त्याचा वेळेचं अंडरस्टँडिंग पण बदलत जातं. असं आईन्स्टाईनची रिलेटिव्हिटी. तर ही लिंग्विस्टिक रिलेटिव्हिटी म्हणजे काय, तर तुमची भाषा कशा प्रकारची आहे त्याच्यातून तुमचं जगाकडे बघण्याचे अनेक दृष्टिकोन बदलतात. आता काही उदाहरणार्थ स्पॅनिश आणि जर्मन जी भाषा आहे ती पुरुषी ऑब्जेक्ट शोधते. म्हणजे स्ट्रेंथ जी आहे, शक्ती, ही शक्ती जर्मेनिकमध्ये पुरुषी आहे, पुरुषवाचक आहे. आणि स्पॅनिशमध्ये ती स्त्रैण आहे. तर समजा एखादा पुलाचं वर्णन करायचं असेल तर जर्मन लोक त्याचं वर्णन पुरुषी करतात. हा पूल दणकट आहे, मजबूत आहे. आणि तेच जर एखाद्या स्पॅनिश भाषिकाला विचारलं त्या पुलाचं वर्णन करायला तर तो एलिगंट आहे, सुंदर आहे, तो स्त्रैण वर्णन करतो त्याचं. सो आपल्या ज्या अगदी लिंगभावात्मक ज्या समजुती आहेत त्या सुद्धा भाषेतून आकार घेतात. म्हणजे आपला जो व्यवहार आहे त्या व्यवहाराची रचना आहे आपली, आणि अर्थातच त्यातून निर्माण होणारी राजकीय समज जी आहे, राजकीय म्हणजे फक्त पक्षीय राजकारणापुरतं नाही, राजकीय ॲज इन सामाजिक आपली जी अंडरस्टँडिंग आहे ती सुद्धा आपल्या भाषेमुळं प्रभावित होते. तर आता हाच सिद्धांत घेऊन आपण जर मराठीकडे बघितलं तर एक लक्षात येतं, भारतातल्या काही संशोधकांनी असं हे संशोधन केलेलं आहे की ज्या प्रांतांमध्ये भाषिक ओळख ही प्रामुख्यानं आहे ते भाग पुरोगामी किंवा प्रागतिक किंवा प्रगतिशील आहे. आणि ज्या भागांना भाषिक ओळख निर्माण होऊ शकली नाही
तिथं आपल्याला मागासलेपणा दिसतो. आता उदाहरणार्थ दक्षिणेतली राज्य ही भाषिक आधारावरती जास्त आहे, म्हणजे तामिळनाडू, तामिळांचा देश. महाराष्ट्राची मराठी हा पाया आहे, मराठी वाद आहे. कर्नाटकमध्ये कन्नडचं प्राबल्य आहे. आंध्रमध्ये तेलुगू आहे, तुलू आहे, या भाषा आहेत. बंगालमध्ये अर्थात बंगालच्या नावातच भाषेचा उल्लेख आहे. तर हे सगळे जे प्रदेश आहेत, तर आपल्याला असं दिसेल की स्वातंत्र्य चळवळीचा जो काळ आहे त्या काळामध्ये किंवा त्याच्या आधीच्या काळामध्ये इथंच या प्रदेशांमध्ये पुरोगामी चळवळी जास्त दिसतात आपल्याला. आणि त्यामुळे जो मगाशी एक शब्द वापरला पुस्तकाचा, गिरीश कुबेरांचं जे पुस्तक मी अनुवादित केलं त्याच्यात महाराष्ट्राला त्यांनी रेनेसॉन्स स्टेट म्हटलेलं आहे. रेनेसॉन्स म्हणजे काय, तर पुनर्प्रचिती एका अर्थाने, की स्वतःच्या ज्या सांस्कृतिक जी आपलं समृद्धी आहे त्या समृद्धीची पुनर्प्रचिती होणं आणि त्यातून आपण पुरोगामित्वाकडे जाणं, याला रेनेसॉन्स म्हणतात. हा युरोपियन शब्द आहे. पण महाराष्ट्र, बंगाल, पंजाब आणि बऱ्याच अर्थाने तमिळनाडू या राज्यांना रेनेसॉन्स स्टेट म्हटलं जातं, की हे भारतीय रेनेसॉन्स जिथं जिथं घडला, म्हणजे आता बंगालमध्ये राजा राममोहन रॉय, महाराष्ट्रात महात्मा फुले, ठीक आहे, हे का घडले, तर त्याच्या मागे इथली जी सामाजिक सांस्कृतिक परिस्थिती आहे ती त्याला अनुकूल होती, म्हणून हे लोक घडू शकले. हे इतर राज्यात नाही घडू शकले. अशा प्रकारचं जे एक सामाजिक उठाव जो आहे किंवा सामाजिक जे चरवित चरवण आहे तसं घडलं नाही. आज आपण बघतो, आजच्याही दृष्टिकोनातून आपण कुठल्या राज्यांना मागास राज्य म्हणतो, तर उत्तर प्रदेश. या प्रदेशाला स्वतःची भाषिक ओळख नाहीये, त्याला दिशा आहे, म्हणजे काय म्हणतात त्याला, उत्तरेतला प्रदेश म्हणून उत्तर प्रदेश आणि मध्यातला प्रदेश म्हणून मध्य प्रदेश. ही राज्य भाषिक ओळखीभोवती तयार नाही झाली आणि त्यामुळं भाषेच्या वरती जात आणि धर्म यांचं आवरण ते जास्त महत्वाचं ठरतं भाषिक ओळखीपेक्षा, आणि त्यामुळे त्यांच्या सामुदायिक ओळखी या जात आणि धर्माच्या भोवती जास्त दिसतात. त्यामुळे तिथलं राजकारण त्या हिशोबाने दिसतं. आपण महाराष्ट्राच्या निर्मितीकडे येऊया थोडंसं. ही जी रेनेसॉन्स स्टेटची पार्श्वभूमी आहे ती कशी तयार होते, तर अनेकदा आपल्याला असं म्हटलं जातं की महाराष्ट्र हा, आपण ऐकतो की विदर्भ वेगळा काढला पाहिजे, मराठवाडा हा वेगळाच प्रदेश आहे, विदर्भ हा वेगळा प्रदेश आहे, आणि हे जोर जबरदस्ती महाराष्ट्र बनलेला आहे, असं अनेकदा आपल्याला आता कधी कधी आदनमधनं ती चर्चा ऐकू येते. तर महानुभाव पंथय जे साहित्य आहे, विशेषतः लीळाचरित्र जे आहे, तर त्याच्यामध्ये जवळपास 1200 वर्षांपूर्वी महाराष्ट्राचं वर्णन आहे. आणि या महाराष्ट्राच्या वर्णनात आज जे त्रिकोणी राज्य, आपण त्रिकोणी प्रदेशाला जे राज्य म्हणतो आपण महाराष्ट्र राज्य, त्याचं तसंच्या तसं वर्णन आपल्याला महानुभाव साहित्यात आहे. की महाराष्ट्र म्हणजे काय, तर कोकणापासून ते विदर्भापर्यंतचा प्रदेश आणि खाली बेळगाव आणि ह्याच्यापर्यंतचा जो, कारवारपर्यंतचा जो प्रदेश आहे तो म्हणजे महाराष्ट्र. हे 1200 वर्षांपूर्वी या सांस्कृतिक प्रदेशाचं वर्णन आपल्याला महानुभाव साहित्यात सापडतं. त्यामुळं असं जर तुम्हाला कोणी सांगितलं की महाराष्ट्राची निर्मिती ही काहीतरी जोर जबरदस्तीनं झालेली आहे आणि त्याच्यामध्ये काहीतरी धागा, कॉमन धागा नाहीये, तर हे साफ चुकीचं आहे. अगदी तेव्हापासून महाराष्ट्राचे गोडवे महानुभाव साहित्यामध्ये आहेत. महाराष्ट्री असावे असा सल्ला देतात महानुभाव कवी, की जर तुम्हाला जर चांगलं जगणं जगायचं असेल तर तुम्ही महाराष्ट्री असावे, असं त्यांनी महानुभाव कवींनी लिहून ठेवलेलं आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात आपण बघतो, आपण मला वाटतं 14व्या शतकात, ज्ञानेश्वरांचा काळ 14व्या शतकात आहे, ज्या काळात आपण बघतो की युरोपामध्ये प्रोटेस्टंटिनिझमचा उदय झालेला आपण बघतो. प्रोटेस्टंटिनिझम म्हणजे काय, तर कॅथलिक चर्चचा जो प्रभाव होता तो इतका दाट होता आणि कॅथलिक चर्चची भाषा होती लॅटिन. तर आपल्याकडे जसं ब्राह्मण्यवाद फोफावला होता तसा तिथं प्रीस्टहुड, चर्चचं जे प्राबल्य आहे ते केंद्रस्थानी आलं होतं समाजाच्या. आणि चर्च राज्यापेक्षा, म्हणजे तुमचं जे तिथले राजा राजवाडे आहेत त्यांच्यापेक्षाही प्रभावशाली जर कोणती यंत्रणा होती तर ती चर्च होती. तर तेव्हा बायबल वाचण्याचा अधिकार हा सामान्यांकडून हिरावून घेतला गेला होता. कसा, तर लॅटिन भाषेत बायबल होतं आणि लॅटिनमध्येच त्याचं सर्मन व्हायचं. सर्मन म्हणजे त्याचं जे प्रवचन आहे
ते लॅटिन भाषेत व्हायचं. त्याच्या विरोधात मार्टिन लुथर नावाच्या कार्यकर्त्याने उठाव केला, रिफॉर्मरने, इंग्लंडमध्ये. आणि त्याने चर्चच्या दारावर चार्टर ऑफ राईट्स ठोकलं की आमच्या हे अधिकार आहेत, आणि ह्या अधिकारांमध्ये पहिला अधिकार काय होता तर आम्हाला इंग्रजीमध्ये बायबल वाचण्याचा अधिकार आहे, आणि इंग्रजीमध्ये चर्चचा व्यवहार असायला हवा. का? कारण सामान्यांची भाषा इंग्रजी आहे आणि आम्हाला आमच्या देवाचा अन्वयार्थ आमच्या भाषेत लावण्याचा अधिकार आहे. आणि त्याचाच पॅरलल एक प्रवाह आपल्याला ज्ञानेश्वरांमध्ये दिसतो. ज्ञानेश्वरांचा मूळ जो संघर्ष होता तो काय होता? तो धार्मिक नव्हता किंवा तो फक्त कुठल्या तरी आध्यात्मिक याच्याबद्दलचा नव्हता संघर्ष, तो की ते आपल्याला सांगितलं जातं संन्याशाची पोरं वगैरे वगैरे, तो भाग होता त्याच्यात नक्कीच. पण मूळ ज्ञानेश्वरांनी जे पाप केलं होतं ते पाप काय होतं? ते पाप हे होतं की त्यांनी संस्कृतातली जी भगवद्गीता आहे, भगवद्गीतेचं जे सार आहे ते त्यांनी सामान्यांच्या भाषेत म्हणजे मराठीत आणलं होतं. म्हणजे मराठी वादाची पाळमुळं कुठपर्यंत आहेत तर ही महानुभावांपर्यंत आणि ज्ञानेश्वरांपर्यंत आहेत की हा मराठी ही भाषा कामगारवर्गीयांची, सामान्यांची, जनसामान्यांची, शोषितांची, पीडितांची आहे, आणि त्यामुळं आमचं साहित्य आमच्या देवाला बोलायचं असेल आम्हाला तर आम्ही आमच्या भाषेत बोलू, याच्या अधिकाराचा हा संघर्ष होता. आणि मराठीवादाचा जो व्याख्या आहे, जे आउटलाईन तयार होते ही इथं तयार होते की मराठीवाद म्हणजे शोषितांचा, पीडितांचा, त्यांच्या भाषेत आपले अधिकार मिळवण्याचा हक्क म्हणजे मराठीवाद. हा पाया ज्ञानेश्वर घालतात. त्यानंतर आपल्याला दिसतं शिवाजी महाराजांचा काळ. शिवाजी महाराजांनी जेव्हा फारसी ही सर्वसामान्य भाषा होती राजकारभाराची, तेव्हा शिवाजी महाराजांच्या काळात, तर त्यांनी आज्ञा देऊन मराठीचा जो कोश तयार करून घेतला आणि मराठीचं जे प्रमाणीकरण करून घेतलं, तो कशाचा प्रयत्न होता? तो इस्लाम विरोधी प्रयत्न होता का? तो इस्लाम विरोधी प्रयत्न नव्हता, तर तो दिल्लीच्या केंद्रीय शक्तीचा, म्हणजे एका अर्थानं दिल्लीची जी एक मोठी राक्षसी शक्ती आहे तिचा जो प्रभाव आहे तुमच्या राज्यामधला, तो कमी करण्याचा प्रयत्न म्हणून शिवाजी महाराजांनी मराठीला महत्व दिलेलं आपल्याला दिसतं. त्यामुळे अजून एक आयाम त्याच्यामध्ये जोडला जातो की भारतभूमी मधला आम्ही एक प्रदेश आहोत, पण आम्ही आमचा भाषिक अस्मिता, आमची जी भाषिक अस्मिता आहे, आमची जी भाषिक ओळख आहे ती आम्हाला तुमच्यापासून वेगळं करते. आम्हाला तुमच्याशी व्यवहार करायचा आहे, पण तो आमच्या टर्म्सवर करायचा आहे आणि आम्हाला आमच्या भाषेत करायचा आहे. अजून एक आयाम जोडला जातो त्याच्यामध्ये. आपण बघितलं की पीडितांची, बहुजनांची भाषा म्हणून, कामगारवर्गीयांची भाषा म्हणून, आणि नंतर भारताच्या अनुषंगानं, भारताच्या संदर्भानं एक प्रादेशिक अस्मिता आणि उपराष्ट्रवाद या नजरेतून आपण मराठीचा उदय झालेला दिसतो. नंतरचा जो टप्पा येतो तो अर्थात मध्ये जो ब्रिटिशांचा कालखंड आहे त्याच्यामध्ये एक लक्षात घ्या, ब्रिटिशांना सामोरं जाणारं शेवटचं भारतीय हे कोणते होते शक्ती? ब्रिटिशांना सामोरे जाणारी शेवटची भारतीय शक्ती कोणती होती? मराठे होते, बरोबर. मराठा साम्राज्य हे शेवटचं, पुण्यावर झेंडा लागला आणि त्या दिवशी ब्रिटिशांनी संपूर्ण भारत आमच्या ताब्यात आला असं जाहीर केलं. तर त्यांचा मूळ जो एक कॉलोनायझर म्हणजे जो वसाहतवाद आणणारा असतो, जो तुमच्यावरती विजय मिळवून तुमचा ताबा ज्याने घेतलेला आहे तुमच्या समाजाचा, त्याचा पहिला प्रयत्न असतो तुमची सांस्कृतिक ओळख ही सबसर्व्हिएंट करणं. सबसर्व्हिएंट म्हणजे त्याच्यापेक्षा तुच्छ करणं. ब्रिटिशांच्या कालखंडात मराठ्यांचे जे किल्ले होते त्यांची मोडतोड केली गेली, त्यांचा विध्वंस केला गेला, जेणेकरून पुन्हा मराठ्यांचा काही विद्रोह किंवा मराठ्यांचा काहीतरी बॅकलॅश तयार होऊ नये, मराठ्यांनी पुन्हा गेरिला वॉर आणि हे सगळं तयार होऊ नये या पद्धतीने. आणि त्यांनी आवर्जून त्यांच्या अकॅडमिक मांडण्यांमधून, म्हणजे आपण उजव्या विचारसरणीच्या पुस्तकांमधून आपण ऐकतो मॅकॉले पुत्र, तर हा जो मॅकॉले होता, मॅकॉलेची जी थिअरी होती याचा गैरवापर होतो आता उजव्या कथनामध्ये की ब्रिटिशांनी कशा प्रकारे इथलं जे हिंदू ज्ञान होतं त्या हिंदू ज्ञानाला
नष्ट केलं आणि त्यांनी आपल्यावरती पाश्चिमात्य ज्ञान मांडलं. मुळात ते ज्ञान हिंदू ज्ञान नव्हतं, ते इंडिजिनस म्हणजे ऐतद्देशीय ज्ञान होतं. त्या ऐतद्देशीयपणाला हिंदुत्वाचा जो काय म्हणतात त्याला, जो लेप दिला जातो, तिथं चूक होते. ते ऐतद्देशीय ज्ञान होतं, ती ऐतद्देशीय दृष्टिकोन होते, आणि त्याच्यातला एक प्रमुख दृष्टिकोन आपल्या हिशोबाने हा मराठीचा होता. कारण जवळपास पूर्ण भारतावर नसेल, पण भारताच्या बहुतांश प्रदेशावर शेवटचं आधिपत्य हे मराठ्यांचं होतं. त्यानंतर आपण बघतो, जो ब्रिटिशांनी सिव्हिल सर्व्हिसेस सुरू केल्या आणि सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये सहभाग घ्यायला भारतीय लोकांना त्यांनी दारं खुली केली. तेव्हा जो एक एलिट होता, तो अभिजन वर्ग होता बऱ्यापैकी, आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये ते ब्राह्मण होते अर्थात. म्हणजे रानडे असतील, आगरकर असतील, जांभेकर असतील, ही जी नावं आपण पुरोगामी हे घेतो, त्यातली बहुतांश ही ॲक्सेसमुळं पुरोगामी झालेले ब्राह्मण होते. कारण त्यांना पाश्चिमात्य शिक्षण, पाश्चिमात्य रॅशनॅलिटी, पाश्चिमात्य थिओलॉजी याचं एक्सपोजर मिळालं, आणि त्यांनी त्या ज्या कल्पना होत्या तिकडच्या रेनेसॉन्सच्या, त्या आपल्या संदर्भानं लावायला सुरुवात केली. त्यातलंच एक नाव महात्मा फुले, त्यातलंच एक नाव आगरकर, त्यातलंच एक नाव जांभेकर. या प्रक्रियेत काय होतं तर महाराष्ट्राच्या इतिहासाचं त्या तत्कालीन संदर्भानं वापर कसा करायचा याच्याबद्दल एक मोठं काय म्हणतात, एक सामूहिक चर्चा होते. आणि तेव्हा मराठीवादाची आणखी एक नवीन आधुनिक मांडणी होते, ज्याच्यामध्ये विका राजवाडेंनी काही मांडणी केलेली आहे, रानडेंनी काही मांडणी केलेली आहे, आगरकरांनी काही मांडणी केलेली आहे की मराठी असणं म्हणजे काय. आणि त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांच्या नंतरच्या इतिहासाचा अन्वयार्थ लावून मराठे हे लढवय्ये, मराठे हे स्वातंत्र्यासाठी लढणारे आणि कोणालाही न जुमानणारे, अशा प्रकारची जी प्रतिमा निर्मिती आहे ती त्या काळात झालेली दिसते. एक केम्ब्रिजचा मराठ्यांचा इतिहास जो आहे त्याच्यामध्ये जी प्रस्तावना आहे त्याच्यात ते संपादक म्हणतात की मराठे फार विलक्षण आहेत, तर ते स्वतःच्याच इतिहासाला कालखंडानुसार वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं अन्वयार्थ लावतात असं त्यांनी सांगितलं. तर उदाहरणार्थ जेव्हा प्रागतिक मूल्यांसाठी वापर करायचा होता तेव्हा ते स्वतःच्या इतिहासाला पुरोगामी इतिहासाप्रमाणे दाखवतात की शिवाजी हा विद्रोही होता कसा. हे ब्रिटिशांनी शिवाजीला मिलिटरी लीडर म्हणून त्याचा वापर केला, त्या पद्धतीनं इतिहासाची मांडणी झाली. आणि मग नंतर स्वातंत्र्य चळवळीच्या काळामध्ये शिवाजी महाराजांचा जो प्रोजेक्शन आहे तो ऐतद्देशीय राजा आणि इथल्या रयतेला पुढं घेऊन जाणारा, स्वातंत्र्यासाठी एकत्र आणणारा राजा असं म्हणून शिवाजी महाराजांचं वर्णन आपल्याला दिसतं. जे आपल्याला पेंढारकरांचे जे सिनेमे आहेत, जे 40च्या दशकात 50च्या दशकात तयार झालेले जे सिनेमे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला ते प्रतिबिंब दिसतं की स्वातंत्र्य चळवळीला मदत करेल अशा प्रकारचं कथन मराठा इतिहासाच्या माध्यमातून तयार केलं जातं. त्याच्यातून होतं काय तर मराठी समाज हा लवकर आधुनिकता स्वीकारणारा समाज बनला. म्हणजे इतर समाजांमध्ये, समाज या अर्थाने वापरतोय मी की प्रादेशिक जे घटक आहेत त्या अर्थाने मी समाज हा शब्द वापरतोय. तर मराठी समाजानं लवकर प्रागतिक मूल्य आणि पाश्चिमात्य जी रॅशनॅलिटी आहे, तार्किकता जी आहे ती लवकर स्वीकारली आणि त्याच्यातून आपण एक आधुनिक समाज म्हणून उदयास आलो. त्या अर्थानं अनेकांचं जेव्हा मराठीच्या अभिजातपणाबद्दल जेव्हा चर्चा सुरू होती तेव्हा अनेक आपण ऐकलं असेल की मराठी अभिजात आहे हा अट्टहास करण्यापेक्षा मराठी ही आधुनिक भाषा आहे असा आग्रह तुम्ही धरला पाहिजे की मराठीनं फार लवकर आधुनिकता स्वीकारली आणि मराठी ही त्या आधुनिक जगाच्या प्रागतिकतेची पुढं पाहण्याच्या वृत्तीची भाषा आहे आणि म्हणून मराठी अजून चांगली आहे की मराठी आधुनिक आहे या कारणानं. तर ठीक आहे, पण तरी सुद्धा आता आपल्याला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. तर तेव्हा
स्वातंत्र्यानंतरच्या 10 वर्षांमध्ये एक महत्वाचा टप्पा येतो, तो म्हणजे भाषावार प्रांतरचनेचा. भाषावार प्रांतरचनेची सुरुवात खरं तर ही आपल्या कल्पनेमध्ये असं आहे की ती आंध्र प्रदेशमधून झाली. त्या एका व्यक्तीने स्वतःला पेटवून घेतलं त्या आंदोलकाने आणि मग तिथून तो संघर्ष चिघळला. पण पहिलं भाषिक राज्य हे मला पण नुकतंच कळलं की हे ओरिसा होतं. ओडिया भाषिकांचं राज्य म्हणून ओडिसाला सगळ्यात आधी मान्यता मिळाली आणि त्यानंतर आंध्र प्रदेश, तमिळनाडू 1956 मध्ये निर्माण झालं आणि अर्थात त्याची प्रतिक्रिया महाराष्ट्रात उमटली. आता महाराष्ट्रात जेव्हा आपण भाषिक राज्याची मागणी केली तेव्हा महाराष्ट्राचं जे वैचारिक धुरीण होतं ते सगळे होते डावे, समाजवादी आणि पुरोगामी. त्यामुळं महाराष्ट्राची व्याख्या करण्याची संधी मिळाली होती पुरोगामी चळवळींना की महाराष्ट्र आम्हाला का हवाय, मराठी असणं म्हणजे काय आणि मराठी कारण म्हणजे काय याची मग जी आधुनिक व्याख्या आहे आधुनिक राष्ट्रवादाच्या याच्यातली ती व्याख्या करण्याची संधी डाव्यांना मिळाली होती, समाजवाद्यांना मिळाली होती आणि ती त्यांनी रीतसर केली. आत्रेंनी ज्या प्रकाराची मांडणी केली, डांगेंनी ज्या प्रकाराची मांडणी केली, प्रबोधनकारांनी ज्या प्रकाराची मांडणी केली, याच्यातून महाराष्ट्र जात, धर्म आणि वर्ग या तीनही मुद्द्यांना कसा हाताळेल याची वैचारिक बैठक घालून दिली गेली. आणि त्यामुळं संयुक्त महाराष्ट्र चळवळीचं जेव्हा आपण बेळगाव, कारवार, निपाणी, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे ही मागणी होती, त्याचसोबत आणखी एक महत्वाचं वाक्य होतं जे विस्मृतीत गेलेलं आहे, ते म्हणजे समाजवादी भारतात समाजवादी महाराष्ट्राची निर्मिती. म्हणजे महाराष्ट्राच्या निर्मितीचा पाया हा समाजवादी तत्वांचा, समाजवादी अर्थकारणाचा आणि पुरोगामी विचारांचाच आहे. त्यामुळं हे जे स्वप्न आहे महाराष्ट्राचं, हा काय फक्त भाषिक अस्मितेचा प्रश्न नाही, हा आपल्या वर्ग लढ्याचा सुद्धा प्रश्न होता, हा आपल्या जात्यंतक विरोधाचा, जात्यंतक चळवळीचा सुद्धा प्रश्न होता. आणि त्यामुळं महाराष्ट्राचा मराठीचा जो अट्टहास आहे, मराठीचा जो आग्रह आहे तो कुठल्याही दुराभिमानातून आलेला नाही, हे मला स्पष्ट करायचं होतं, म्हणून हा मी प्रवास सांगितला तुम्हाला. दुर्दैवानं काय होतं की 60च्या दशकानंतर डाव्यांनी आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे इतका हा जो महत्वाचा जो कार्य करून ठेवलं होतं स्वतःचं, ते त्यांनी असं आयतं शिवसेनेच्या झोळीत टाकलं. ठीक आहे. आणि मग शिवसेनेला अर्थात काँग्रेसनं पण ते बळ दिलंच होतं की तुम्ही हा प्रश्न सांभाळायचा, आम्ही बाकीचं करतो. म्हणजे कंत्राटांचं काम काँग्रेस करेल आणि कंत्राटांना विरोध करायचं काम डावे करतील. तर म्हणजे मला डाव्यांवरती अनफेअर टीका नाही करायची, पण ही एक अपेक्षा जी आहे की एक जे दुःख आहे की हा इतका महत्वाचा मुद्दा हा डाव्या चळवळीने, समाजवादी चळवळीने आणि पुरोगामी चळवळीनं हा आंदण देऊन टाकला उजव्या शक्तींना, ही महाराष्ट्राची शोकांतिका ठरली. पुढच्या अनेक दशकांमध्ये मग महाराष्ट्राचं जे काय व्हायचं ते झालं. आणि आपण बघतो की उदारीकरणानंतर आपण बघतो की लेबरचं मुव्हमेंट, लेबर इकडून तिकडं जाणं, वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये जाऊन काम करणं, हे जागतिक पातळीवरती तर सुरू होतच, पण भारताच्या अंतर्गत पातळीवरती सुद्धा आपण बघतो की तो व्यापक पातळीवरती इकडच्या राज्यातले तिकडच्या राज्यात ही हालचाल व्हायला लागते, लेबर मुव्हमेंट व्हायला लागते. आता होतं काय, आपल्याला सगळ्यांना ट्रॅजेडी ऑफ द कॉमन्स ही समाजशास्त्रातली थिअरी माहीत असेल की कॉमन्स म्हणजे काय असतं, हवा, पाणी, संसाधनं, नैसर्गिक संसाधनं, बरोबर. तर ही जेव्हा नियंत्रित असतात तेव्हा समाज वेगळ्या निमित्तानं एकत्रित येण्याच्या शक्यता वाढतात. म्हणजे तो एक युनिटीचा संबंध असतो. म्हणजे की आता समजा 4 मेंढी पालक 4 आहेत, ठीक आहे, त्यांच्या प्रत्येकाच्या 100 मेंढ्या आहेत, पण कुरण एकच आहे. ठीक आहे. आता त्या कुरणामध्ये समजा जर यांनी एकमेकांमध्ये वाटाघाटी करून असं ठरवलं की बाबा या महिन्यात माझा कळप तिथं चरेल, पुढच्या आठवड्यात जेव्हा ते गवत थोडंसं उगवेल, पुन्हा त्याला ते वेळ मिळेल थोडंसं पुन्हा गवत यायला, तेव्हा मी चरवेन. त्याच्यानंतर समजा ही वाटाघाटी या झाल्या तर ते कुरण टिकणं आणि त्यामुळे या 4 मेंढपाळांची एकत्रित येण्याची शक्यता टिकणं शक्य होतं.
पण भांडवली अनियंत्रितता जी आहे, म्हणजे उदारमतवाद आपण किंवा न उदारमतवादी जी मुक्तता म्हणतो, मुक्त भांडवलशाही किंवा मुक्त बाजार, असं जर झालं तर अनियंत्रित जो बळी तो कानपिळी हे तत्व लागू होतं. आणि मग ज्या त्यातल्या मेंढपाळाला तिथं ते चरवणं शक्य होतं तो त्याच्यावर चरवतो, अनियंत्रितपणे चरवतो आणि त्याची नासधूस करतो, आणि मग कोणालाच मग नंतर ते कुरण उपयोगाचं राहत नाही. विकसित राज्य आणि अविकसित राज्यांमध्ये हेच घडलं. 90 नंतर विकसित राज्यांकडे येणारा हा जो कामगारांचा लोंढा आहे, आजच्या घडीला तुम्हाला आकडेवारी सांगतो, मला शॉक बसला जेव्हा हे बिहारमध्ये आता SIR म्हणजे सिरियल इंटेन्सिव्ह रिव्हिजन मतदानाचं सुरू आहे, त्यानिमित्त 4 कोटी बिहारचे लोक हे बिहारच्या बाहेर राहतात. इतक्या मोठ्या प्रमाणावरती बिहारमधून पलायन होतं. आता ही जी विषमता आहे त्याला दुसरी जोड काय येते, लोकसंख्येची. की लोकसंख्या जिथं शिक्षण चांगलं असतं किंवा जिथं प्रागतिक मूल्य असतं तिथं लोकसंख्या लवकर नियंत्रित होते, तिथं परिवार छोटे होतात, जास्त न्यूक्लिअर परिवार तयार होतात, आणि अर्थात त्यामुळं कारण तिथं ऍक्सेस असतो, वेगवेगळ्या मेडिकल यांचा ऍक्सेस असतो. त्यामुळं काय झालं, उत्तर भारताची जिथं शैक्षणिक प्रसार कमी आहे आणि पुरोगामी मूल्य कमी आहेत तिथं लोकसंख्या प्रचंड प्रमाणात वाढली. आणि जी दक्षिणेतली राज्य आहेत ज्यांनी प्रयत्न केले, प्रयत्नपूर्वक लोकसंख्या नियंत्रित केली, त्यांना याचा भुर्दंड सोसावा लागायला लागला. कसा, तर इथं उत्पादकता जास्त आहे. इथं उत्पादकता जास्त असल्यामुळे इथलं कर संकलन जास्त आहे, त्यामुळं राष्ट्रीय करांमधला जो वाटा आहे तो या राज्यांचा जास्त आहे. मग उदाहरणार्थ महाराष्ट्र जेव्हा 100 रुपये देतो कर, तेव्हा महाराष्ट्राला त्यातले फक्त 7 रुपये परत मिळतात विकास निधी म्हणून. या उलट उत्तर प्रदेशला जवळपास 950 रुपये परत मिळतात. 100 रुपये दिले उत्तर प्रदेशने, त्याच्या बदल्यात उत्तर प्रदेशला 900 रुपये मिळतात, बिहारला 1300 रुपये मिळतात. म्हणजे कर देण्यापेक्षा कितीतरी पट त्यांना करांचा वाटा हा केंद्र सरकारकडून दिला जातो. म्हणजे एक भुर्दंड काय झाला की आम्ही कराचा वाटा देतोय मोठ्या प्रमाणात, पण आम्हाला परतावा काही नाहीये या दक्षिणेतल्या राज्यांना. त्याच वेळी हे जे कामगारांच्या झुंडी ज्या आलेल्या आहेत, पुन्हा एकदा झुंडी हा शब्द मी अमानवी करण्यासाठी वापरत नाहीये, एक फक्त संख्यात्मक याच्यासाठी मी वापरतोय, की हे जे कामगार येत आहेत पलायन करून त्यांच्या परिस्थितीपासून, यांचं जे पालन पोषण करायचं आहे त्याचा खर्च ही राज्य उचलत आहेत या पातळीवरती. आणि या प्रकारच्या अनियंत्रित स्थलांतरामुळं ट्रॅजेडी ऑफ द कॉमन्सचा प्रश्न उद्भवतो की महाराष्ट्राची हवा, महाराष्ट्राचं पाणी, महाराष्ट्राची जमीन किंवा तामिळनाडूची जमीन, तामिळनाडूचं पाणी, बेंगलोरच्या निमित्तानं कर्नाटकचं पाणी, कर्नाटकची हवा, या प्रदूषणाचं, या नासधुसीचं काय मूल्यांकन आहे आजच्या भारताच्या समजेमध्ये. तर आता प्रश्न येतो की आपण ज्या प्रकारचा भाषिक संघर्ष बघतोय त्याचं जेनेसिसचं उत्तर आपल्याला याच्यामध्ये मिळतं की महाराष्ट्रातली व्यक्ती ही शैक्षणिक गोष्टीला महत्व देते, प्रागतिक मूल्यांना महत्व देते, ठीक आहे, त्याचा सामाजिक परिणाम आपल्याला दिसतो की सामाजिक पातळीवरती एक लिबरल वातावरण, एक उदार वातावरण आपल्याला दिसतं, मोकळं ढाकळं वातावरण मिळतं. पण त्याच्या आकर्षणानं येणारा जो पलायन केलेला व्यक्ती आहे तो मात्र यातल्या कुठल्याही गोष्टीचा सन्मान नाही राखणार, त्याचं मूल्यांकन त्याच्या लेखी शून्य आहे. आणि त्यामुळं हा अंतर्गत वसाहतवादाचा प्रयत्न किंवा प्रकल्प आहे का अशी शंका काही तज्ञ व्यक्त करतात. आलोक राय यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे हिंदी इम्पिरियलिझम. तर हिंदी इम्पिरियलिझम हा शब्द वापरताना अर्थात आपण भारतीय राष्ट्रवादाला छेद देतोय का, तर नाही, कारण भारतीय राष्ट्रवादाचा पाया हा बहुभाषिकत्वाचा आहे. भारतीय राष्ट्रवाद हा मी म्हटल्याप्रमाणे युरोपीय राष्ट्रवादाच्या पेक्षा खूप वेगळा आहे, कारण अख्खा युरोपची जेवढी लोकसंख्या आहे त्याच्या कैक पटीनं लोकसंख्या भारताची आहे. आपलं एक एक राज्य म्हणजे युरोपातला एक एक देश. त्यामुळं भारतीय राष्ट्रवादाची जी ट्रीटमेंट आहे
ती वेगळ्या पद्धतीनं असणं गरजेचं होतं. आणि त्यामुळेच आपल्याकडं भाषावर प्रांत रचना आणि उपराष्ट्रवाद यांना मान्यता सुरुवातीच्या काळात मिळालेली दिसते आपल्याला. कारण हा आपल्या नेगोसिएशनचा भाग होता. केंद्र राज्य संबंध जे म्हणतो आपण किंवा संघ राज्य व्यवस्थेमध्ये आपण एक समूह म्हणून हा जो राष्ट्रीय होल आहे, भारतीयत्व जे आहे, त्या भारतीयत्वात माझं मराठीत्व सुरक्षित आहे का याच्यावर झालेला करार, यामुळं संघराज्य संबंधातले माझे अधिकार शाबूत आहेत, ही आपली समज होती. पण जेव्हा केंद्र सरकार असं म्हणतं की हिंदी ही देशभरात कंपल्सरी केलीच जाईल आणि भारतात त्रिभाषा सूत्र लावलंच जाईल, जेव्हा हा येतो त्याच्या मागे हेतू हा असतो की भारतीयत्वाची व्याख्या ही मराठीत्व, तमिळत्व, कन्नडत्व हे न होता हिंदीत्व हेच भारतीयत्व, हा आग्रह किंवा हे नवीन व्याख्या तयार करण्याचा प्रयत्न त्यामध्ये येतो. आणि त्यामुळं अडचणीचं ठरतं ते, त्यामुळं ते वाईट ठरतं, त्यामुळं त्याचा विरोध करणं गरजेचं ठरतं. आणि म्हणून हा प्रश्न फक्त अस्मितेचा नाही, हे परत परत मी वारंवार अधोरेखित करतोय. भारत सरकारनं त्रिभाषा सूत्र हे सुरुवातीला जेव्हा नेहरूंच्या काळातही 56 मध्ये जेव्हा चर्चा झाली, त्याच्यानंतर तमिळनाडूमधून जो उद्रेक पाहायला मिळाला द्रविड चळवळीचा, त्याच्याबद्दल मला एक इंटरेस्टिंग तुम्हाला हे सांगायचंय. AR व्यंकटचलपती नावाचे आत्ताचे एक लेखक आहेत, तमिळ लेखक आहेत. तर त्यांनी खूप एक सुंदर माहिती दिली एका द हिंदूच्या पॉडकास्टमध्ये की पेरियार हे स्वतः हिंदी शिक्षणाच्या चळवळीत होते. काँग्रेसनं ऐतद्देशीय ज्ञानशाखा यांना ब्रिटिश याच्या विरोधात वापरायचं, वसाहतवादाच्या विरोधात, म्हणून हिंदी शाळा किंवा हिंदी शैक्षणिक वर्ग सुरू करायचा प्रयत्न केला होता. आणि पेरियार तेव्हा काँग्रेसमध्ये होते, रामस्वामी पेरियार. आपण आज कल्पना नाही करू शकत ज्या पद्धतीचा हिंदी विरोध तामिळनाडूमध्ये होता. काय बदललं तर काँग्रेसनं तामिळनाडूमध्ये गुरुकुल स्थापन करायचं ठरवलं. पण या गुरुकुलांमध्ये जे विद्यार्थी आले त्याच्यामध्ये जातीनुसार जेवणाची व्यवस्था केली गेली, बैठकीची व्यवस्था केली गेली. आणि तेव्हा पेरियारांच्या लक्षात आलं की हा हिंदीचा प्रयत्न जो आहे, हिंदी लादण्याचा प्रयत्न जो आहे, हा उत्तर भारतीय उच्चवर्णीयांचा प्रकल्प आहे आणि हे याच्यामध्ये जातीयवाद अंतर्भूत आहे. आणि त्याच्यातून पेरियारांचं मनपरिवर्तन आणि मतपरिवर्तन होतं, काँग्रेसशी त्यांचा वाद होतो, संघर्ष होतो आणि त्यातून द्रविड चळवळीचं पायाभरणी होते. मग द्रविड चळवळीला मराठीचं नंतर जे झालं ते द्रविड चळवळीनं कसं टाळलं तर द्रविड चळवळीनं भाषेला सामाजिक न्यायाची जोड दिली. सामाजिक न्यायाची तत्व म्हणजे तमिळत्व जे आहे, तमिळत्वाची व्याख्या करताना आम्ही तमिळ आहे याचा अर्थ आम्ही जातीच्या विरोधात आहोत, वर्गीय शोषणाच्या विरोधात आहोत आणि सामाजिक न्यायाच्या बाजूने आहोत, हे आग्रहानं वर्षानुवर्ष आवर्जून आग्रहानं ते ठासवलं सगळ्यांच्या मनामध्ये, त्याचा प्रचार प्रसार केला. त्यांनी सिनेमासारखं प्रभावी माध्यम त्यासाठी वापरलं. हे महाराष्ट्रात झालं नाही. महाराष्ट्रात भाषेचा प्रश्न हा फक्त भाषिक काय म्हणतात त्याला, भाषिक ओळख किंवा कधी कधी भाषिक अहंकार याच्या पुरती मर्यादित राहिली. आणि त्यातही भाषेवरचं जे अभिजनांचं प्रभुत्व आहे, भाषेवरचं, मराठी भाषेवरचं, मराठी भाषा व्यवहारावरचं जे इथल्या उच्चवर्णीयांचं वर्चस्व राहिलं, तिनं मराठीचं सगळ्यात जास्त नुकसान केलं. इथल्या ज्या बोली आहेत, इथल्या ज्या छोट्या समुदायांच्या ज्या आदिवासींच्या भाषा आहेत, त्या भाषांचं जे प्रतिबिंब उमटणं गरजेचं होतं इथल्या साहित्यिक भाषा व्यवहारामध्ये, ते उमटलं नाही. इथला सिनेमा हा पुणे आणि मुंबईच्या अभिरुचीपुरता मर्यादित राहिला. इथलं संगीत हे अभिजनांच्या संगीतापुरतं मर्यादित राहिलं. इथल्या ज्या कादंबऱ्या होत्या, पुस्तकं होती, ज्यांना साहित्य अकादमी मिळाली किंवा ज्यांना मान्यता मिळाली सामाजिक, ती पुस्तकं आणि ते साहित्य हे दुर्दैवाने इथल्या अभिजनांच्या व्याख्येनुसारचं होतं, अभिजनांच्या चवीनुसारचं होतं. आणि त्यामुळं आपण बघतो की मराठी समूह जो आहे, जो खरं तर बहुजन आहे, त्याची जी भाषा आहे, त्याच्या भाषेवरचं स्वतःचं जे आत्माभिमान आहे, स्वाभिमान आहे, भाषिक स्वाभिमान, त्याच्यापासून तो दूर होत गेला. आणि मग नंतर आपण बघतो की त्यानं इंग्रजीचा आधार घेतला. इथला जो दलित आहे, इथला जो आदिवासी आहे, त्यानं शिक्षणातून उन्नती
हे जर थिअरी मान्य करायची असेल, हे जर प्रपोजिशन मान्य करायचं असेल, तर इंग्रजीच मुक्तिदायिनी आहे. इथली मराठी मुक्तिदायिनी वाटत नाही त्याला. हे महाराष्ट्राच्या मराठीच्या हिशोबाने अत्यंत दुर्दैवी आपलं जे उत्क्रांती आहे ती झाली. आणि हाच फरक आपल्यात आणि तमिळनाडूमध्ये. तमिळनाडू आपल्यापेक्षा खरं तर जास्त जातीय अभिनिवेश असलेला समाज होता. तिथं आजही जातीय अॅट्रॉसिटी प्रचंड भयानक प्रकारच्या होतात. पण समाज मान्यतेच्या पातळीवरती जातीय अहंकार किंवा धार्मिक अहंकार याला तमिळ समाजामध्ये जागा नाही. इथं आपण महाराष्ट्रात वेगळे पडतो. मी फक्त एक मिनिट हे करतो. तर मग जेव्हा हे त्रिभाषा सूत्र आणि त्यानिमित्तानं शैक्षणिक पातळीवरती जेव्हा हे उतरायला लागतं, तेव्हा महाराष्ट्राची ऑलरेडी जी मराठीची झालेली ही दुरावस्था आहे ती आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण होतात. यांचा आग्रह काय आहे? आता महाराष्ट्रात तसं बघायला गेलं तर आपण अशी जगातली एकही फिल्म इंडस्ट्री नाही की जी तिच्या मूळ भाषिक प्रदेशापासून 1000 किलोमीटर दूर वसलेली आहे. म्हणजे ब्रिटिश फिल्म इंडस्ट्री जी आहे इंग्लिश भाषिक, ती ब्रिटनमध्ये स्थित आहे. अमेरिकन फिल्म इंडस्ट्री ही अमेरिकेत स्थित आहे. फ्रेंच फ्रान्समध्ये आहे. ठीक आहे, त्यांची लोकेशन जी आहे ते तिथं आहे. बॉलिवूड एकमेव फिल्म इंडस्ट्री आहे जी तिच्या मूळ भाषिक त्यांचा जो टार्गेट कस्टमर आहे, कन्झ्युमर आहे, त्याच्यापासून 1000 किलोमीटर दूर मुंबईमध्ये वसलेली. हे का शक्य झालं किंवा का आहे? तर त्याच्यासाठी जे लागणारं सकस वातावरण आहे आणि त्याच्यासाठी जे तंत्रज्ञान आणि एक्सपोजर हे जे आहे ते महाराष्ट्रानं अवेलेबल करून दिलं. पण याची किंमत कोणी चुकवली? याची किंमत चुकवली मराठी सिनेमा इंडस्ट्रीने. कारण हे तंत्रज्ञ अर्थातच जो जास्त पैसे देणारा व्यवसाय आहे किंवा इंडस्ट्री आहे त्याच्याकडे आकर्षित होणार होते. त्यामुळे मराठीतले चांगले चांगले एडिटर्स, मराठीतले चांगले चांगले सिनेमॅटोग्राफर्स, लेखक, कवी, आपण मंगेशकर कुटुंबाकडे बघितलं तर गायक, संगीतकार, हे अर्थातच हिंदीला मिळाले. आणि त्यामुळं मराठी सिनेमाचं जे व्यापकता वाढता आली असती ती कुंठित झाली, ती मर्यादित झाली आणि मराठी सिनेमा संकुचित झाला. याच्यातून काय झालं तर महाराष्ट्राचं स्वतःचं जे सांस्कृतिक जीवन आहे त्याच्यामध्ये हिंदी ऑलरेडी एक प्रमुख जागा घेऊन बसलेली आहे. आपण गाणी ऐकताना किशोर कुमार पासून ते सगळ्यांवरती आपण भरभरून प्रेम केलं. आपल्या जसं म्हटलं मंगेशकर कुटुंबाने हजारो गाणी हिंदी गायलेली आहेत, संगीतबद्ध केलेली आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व्यवहारात ऑलरेडी हिंदी बऱ्यापैकी आपण स्वीकारलेली. पण असं असतानाही आपण शिक्षणामध्ये सुद्धा 5वी पासून त्रिभाषा सूत्राला आग्रहाचा प्रतिसाद म्हणून आपण 5वी पासून हिंदीचा समावेश केलेला आहे त्याच्यात. आता यांचा आग्रह काय आहे? आता या सरकारचा आग्रह काय आहे तर पहिलीपासूनच हिंदी सक्ती लागू झाली पाहिजे. आता हिंदी सक्तीचे काय धोके आहेत याच्याबद्दल डॉक्टर दीपक पवार असतील किंवा मराठी अभ्यास केंद्र असेल यांनी बरीच मांडणी केलेली आहे. ती तुम्ही त्याची भाषणं काढून ऐकू शकता की पहिलीपासून जर मराठीऐवजी हिंदीची सक्ती केली किंवा मराठी सोबत हिंदीची सक्ती केली तर मराठीची आणि हिंदीची लिपी एक आहे, पण त्याचे व्याकरणिक आणि संदर्भातले जे अर्थ आहेत, कॉन्टेक्स्च्युअल मिनिंग जे आहेत ते वेगळे. त्याचं एक उदाहरण दिलं जातं वारंवार, ते म्हणजे शिक्षा. मराठीत शिक्षा देणं आणि हिंदीत शिक्षा देणं याच्यात पूर्णतः फरक आहे. मराठीत शिक्षा म्हणजे पनिशमेंट आणि हिंदीत शिक्षा म्हणजे शिक्षण. तर आता अशा प्रकारचा गोंधळ हा पहिलीतल्या 6 वर्षाच्या मुलाच्या मनावर नाही होणार का की त्याला दोन्ही भाषा शिकवल्या जात आहेत, त्याला दोन्ही गोष्टींचं एक्सपोजर मिळतंय आणि अशा वेळेस तो जेव्हा त्या कल्पना तयार करतोय किंवा तो भाषिक समज निर्माण होते त्याच्या मनामध्ये, तेव्हा ही जी भेसळ आहे ही भेसळ त्याच्यामध्ये होणार. त्यामुळे त्याची ना हिंदी धड शिकली जाणार आणि ना मराठी धड चांगली होणार. आणि दुसरा धोका हा असतो की जे पॉप्युलर कल्चर, जसं मी म्हटलं की महाराष्ट्राचं जे सार्वजनिक संस्कृती आहे ती हिंदीनं व्यापलेली आहे. त्यामुळं त्यातल्या त्यात बडा गुंडा त्याच्याकडे आकर्षण त्याचं जास्त वाढणार आणि हिंदीचा प्रभाव, हिंदी आत्मसात करण्याचं प्रमाण
त्यामुळे आणखी जास्त वाढणार. आता याच्यातून होणारा परिणाम आपण आधी केलेल्या मांडणीच्या अनुषंगानं बघूया की काय होईल. हिंदी प्रदेशांमध्ये एक सर्वेची आकडेवारी सांगतो तुम्हाला. हिंदी प्रदेशामध्ये 90% लोक फक्त एक भाषा बोलतात. फक्त एक भाषा. 90% लोक हिंदी प्रदेशातले, म्हणजे मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, हा जो सगळा गायपट्टा किंवा हिंदी प्रदेश म्हणतो आपण, हिंदी बेल्ट म्हणतो, त्यातले 90% लोकांना फक्त एक भाषा बोलतात. त्या उलट दक्षिण भारत हा किमान 2 भाषा बोलतो. किमान. खरं तर हे 3-4 भाषा बोलतात. तमिळनाडूमध्ये उदाहरणार्थ ही मल्याळमही अनेक लोकांना येते, तेलुगूही येते, कन्नडचाही काही प्रमाणात त्यांना अर्थ कळतो. त्यामुळे ते 3-4-5 भाषा शिकलेले. महाराष्ट्रामध्ये आपण मराठी येते, इंग्रजी येते, हिंदी येते, आणि महाराष्ट्राचे जे सीमा भाग आहेत तिथं उत्तरेत गुजराती येते आणि दक्षिणेत कन्नडही येते, किंवा सोलापूर सारख्या ठिकाणी गेलं तर तिथं तेलुगूही तुम्हाला दिसते. तर आपण ऑलरेडी बहुभाषिक प्रदेश आहोत. आपण ऑलरेडी भाषांबद्दल, भाषा शिकण्याबद्दल एक उघड ओपन माइंड ठेवलेला आहे आपण. पण याच्यामध्ये लादवणूक नाहीये, हा महत्वाचा मुद्दा आहे. हे आपण आपल्या दैनंदिन व्यवहाराची गरज आणि सांस्कृतिक जे देवाणघेवाण आहे त्यातून तयार झालेली ही बहुभाषिकता आहे. आता ह्या लादलेल्या ह्याच्यातून काय होणार आहे, तर आपण हिंदीला जर पायवाट करून दिली तर त्या अनुषंगाने हिंदी पट्ट्यातल्या लोकांना हिंदीशिवाय कुठलीही भाषा न शिकता, कुठलीही दुसरी संस्कृतीबद्दल आपलेपणा न दाखवता, कुठलाही एफर्ट न घेता सहजगत्या देशभरातली अनेक राज्यांची दारं खुली होतात. युपीएससी एमपीएससी बाबत, युपीएससी एमपीएससी मध्ये हिंदीचा जो आग्रह आहे किंवा हिंदीचा जो वापर आहे त्याचं जे प्रमाण आहे, किंवा राज्य कारभार जो आहे आपला केंद्र सरकारचा, त्याच्यातलं जे हिंदीचं प्राबल्य आहे, त्याच्यामुळे हिंदी प्रदेशातल्या लोकांना जो अनवॉन्टेड ऍडव्हान्टेज मिळतो त्याच्याबद्दल आपल्याकडे कुठलीही चर्चा होत नाही. त्यांच्याच भाषेत सहजगत्या त्यांना राज्यसभेतली चर्चा ऐकू येते, त्यांच्याच भाषेत त्यांना सहजगत्या लोकसभेतली चर्चा ऐकू येते, त्यांच्याच भाषेत त्यांना दूरदर्शनची राष्ट्रीय सर्व्हिस अवेलेबल होते, त्यांच्याच भाषेत त्यांना ऑल इंडिया रेडिओ ऐकू येतो. याच्यामुळे हिंदी पट्ट्यातल्या लोकांची जी मानसिकता आहे ती इतर प्रदेशांकडे बघताना एका वासाहतिक दृष्टिकोनातून बघायची सवय लागलेली, की हे आमच्या वापराची राज्य आहेत, हे आमच्या वापराचे प्रदेश आहेत. त्यामुळं जेव्हा हिंदी भाषिक एखाद्या राज्यात मायग्रेट होतो तेव्हा त्याची अपेक्षा असते की 20 लोक कन्नड भाषिक असतील आणि मी एकटा हिंदी भाषिक असेल, तर माझ्या सोयीसाठी 20 कन्नड भाषिकांनी हिंदी बोलावं. आता ह्याच्यामध्ये तो मायग्रंट वर्किंग क्लास आहे का, तो काय आहे का, हा फरक करणं इथं मुद्दा नाहीये. कारण मग तसं जर म्हणायचं झालं तर ब्रिटिश जेव्हा होते त्यातला पण एखादा वर्किंग क्लास ब्रिटिश होताच की, मग त्याच्या सोयीनं त्याला दयामाया दाखवत आपण सगळं वसाहतवादाचा विरोध विसरून जायचं होतं का? नाही. आपल्याला हा फरक करावाच लागेल की आमचे मराठी लोकही कामगार वर्गीय आहेत, आमचे मराठी लोकही पीडित शोषित आहेत, आणि त्यांना त्यांच्या घरापासून 1 किलोमीटर अंतरावर व्यवसाय आणि रोजगार मिळण्याचा हक्क आहे. आणि त्यामुळं महाराष्ट्राचा पहिला प्राधान्यक्रम असला पाहिजे मराठी भाषिकांना सोयी सुविधा मिळणं. वरती जे उरेल ते नक्की घ्या तुम्ही, त्याच्यावरती तुम्ही त्याचा वाटा जो तुम्हाला हवाय तो घ्या, तुम्ही नक्की स्थलांतर करा. पण जसं मी म्हणलं की त्याचं जे प्रमाण आहे ते जर बिहारची अर्धी लोकसंख्या राज्याच्या बाहेर असेल तर या गोष्टीचं उत्तरदायित्व बिहारचं सरकार किंवा उत्तर प्रदेशचं सरकार कधी देणार? त्यांना हा प्रश्न कधी विचारला जाणार की तुम्ही तुमच्या प्रदेशांमध्ये हा जो अवाजवी कर मिळतो, तुम्हाला कराचा जो अवाजवी वाटा मिळतो त्याचं तुम्ही करता काय? त्याच्यातून तुमच्या इथं ब्रिज 6 महिन्यात पडतात असं का आहे? तुमच्या इथला भ्रष्टाचार, तुमच्या इथलं जे सामाजिक जे मागासलेपण आहे त्याच्यावरती तुम्ही सांस्कृतिक रेनेसॉन्स कधी करणार? आम्ही एक समाज म्हणून आमच्या 200, 300, 400 वर्षांमध्ये दाभोळकरांनी, पानसरेंनी गोळ्या खाल्ल्या ना त्या रेनेसॉन्ससाठी. असे अनेक संघर्ष, असे अनेक आम्ही छातीवर घेतले, आम्ही अंगावर घेतले, आम्ही त्याची किंमत मोजली, आणि म्हणून आम्ही उदार अवकाश देऊ शकतो आमच्या लोकांना ना.
मग ही जबाबदारी तुम्ही कधी करणार एक समाज म्हणून? ते उत्थान कधी होणार? किती वेळ त्या मागासलेपणाची किंमत या राज्यांनी मोजायची? दोन्ही पद्धतीने, करांच्या पद्धतीनं आणि त्यांचं जे पालन पोषणाचा खर्च आहे त्या पद्धतीने, दोन्ही पद्धतीने आपण तो खर्च उचलतोय. दुसरं एक गोष्ट कॉम्रेड, लेबर बद्दल आपण डाव्या चळवळी आपण हे करतो. परप्रांतीय मायग्रंट वर्करमुळं स्थानिक लेबरचा जो क्वालिटी आहे त्याची जी होणारी पडझड आहे त्याच्याबद्दल थिअरायझेशन झालेलं नाहीये. की स्वस्त रोजगार, स्वस्त आणि पाहिजे त्या ट्रीटमेंट, म्हणजे कसंही वागवा त्याला, त्याच्या मजबुरीचा फायदा घेऊन ज्या पद्धतीनं स्थानिक भांडवलदार किंवा स्थानिक रोजगार देणारा जो आहे, एम्प्लॉयर जो आहे, तो त्याचा शोषण करायला तो मायग्रंट लेबर उपलब्ध होतो. त्याच्यामुळे स्थानिक रोजगाराची जी पातळी ढासळते, वेजेस ढासळतात. आपण बघितलेलं आहे की ग्रामीण भागामध्ये आता स्थानिक रोजगारानं पैसे जास्त, शेतमजुरांनी पैसे वाढवून मागायला सुरुवात केली. जे काय म्हणतात त्याला, रोजंदारी 150 रुपये 200 रुपये मिळायची, ती साहजिक आहे की महागाईच्या हिशोबाने किंवा मनरेगामुळे 450 ते 500 रुपये मागायला जेव्हा सुरुवात केली, त्याच्यावर पर्याय काय शोधला लोकांनी? तर बिहारी मजदुरांनी नेपाळी मजदुरांना गोवा कोकण इथं सगळीकडं नेपाळी मजदूर आणि बिहारी मजदूर आलेले. फिशिंग बोट्स, मत्स्य व्यवसाय जो आहे तिथं सुद्धा स्थानिक कोळी जे आहेत, मासेमार समूह आहेत, त्यांना टक्कर द्यायला नेपाळी कामगार आणि बिहारी कामगार हे एलईडी फिशिंग करतात तिथं, कुठल्याही गोष्टीची काळजी न घेता की तिथलं जे पारंपरिक जो एक म्हणजे जेव्हा माशांचा प्रजनन काळ असतो तेव्हा मासेमारी न करणं, अशा प्रकारची जी एक काळजी आहे ती न घेता एलईडी लाईट लावल्या जातात बोटला आणि त्याच्या आकर्षणानं मासे वर येतात आणि मग ते मोठ्या प्रमाणावरती जाळ्यात अडकतात. त्यानंतर ट्रॉलर्स जे आहेत ते ट्रॉलर्स, त्यांना नांगर असतात आणि ते नांगर खालचं सगळं ओरबाडत नेतात त्या मासे पकडण्यासाठी आणि खालचे जे कोरल रीफ आहेत किंवा खालच्या ज्या वनस्पती आहेत त्या नष्ट करतात. आता हा वसाहतवादाचा भाग नाही तर काय म्हणायचं याला? की या प्रदेशांकडे बघताना आपण आता मागच्याच आठवड्यात बघितलं असेल की कोकणातल्या महिलांना तिथं जे जमीन विकत घेतलेले काही उत्तर भारतीय व्यक्ती होते त्यांनी तिकडच्या स्थानिकांना बेदम मारहाण केली. तर या पद्धतीनं वसाहतवाद म्हणजे काय असतो दुसरं तर एखाद्या प्रदेशाचा वापर करणं पण त्या प्रदेशाशी कोणतीही आत्मीयता न बाळगणं, याला आपण वसाहतवाद म्हणतो. म्हणजे ब्रिटिशांनी भारताला कसं काय म्हणून बघितलं तर सोन्याची कोंबडी किंवा सोने की चिडिया हे म्हणून बघितलं. पण त्यांनी जेव्हा भारतावरती धोरणं लादली, जाचक धोरणं लादली, तेव्हा त्यांनी भारतीयांची काळजी नाही केली. त्यांना त्यांच्या व्यवहाराचं एक साधन म्हणून त्यांनी त्याच पद्धतीनं आज उत्तर भारतातले जे राजकारणी आहेत, उत्तर भारताचं प्राबल्य असणारं जे केंद्र सरकार आहे ते महाराष्ट्रासारख्या राज्यांकडं, कर्नाटक सारख्या राज्यांकडं, तमिळनाडूकडे हे एक वासाहतिक उपयोगाची जमीन या अर्थाने फक्त बघतंय. आणि त्यामुळं आज महाराष्ट्रासमोरचे जे प्रश्न आहेत त्याच्याशी भाषावाद कसा जोडला जातो हे मी शेवटचं सांगतो आणि थांबतो. की आज महाराष्ट्रामध्ये काय काय लादलं जातंय ते बघा. महाराष्ट्रावरती आज वाढवण बंदरासारखा महाकाय प्रकल्प लादला जातोय. वाढवण बंदर कोणाच्या ह्याच्यात आहे, कंट्रोलमध्ये आहे? त्याचा मराठी लोकांना, महाराष्ट्रातल्या स्थानिकांना काय फायदा आहे का? तर ते म्हणतात 2 लाख रोजगार निर्मिती होणं. ही 2 लाख रोजगार निर्मितीचं एकही उदाहरण भारतात अस्तित्वात नाही. हे तुम्ही कोणत्याही आकडेवारी काढून बघितली तर अशा प्रकारे 2 लाख रोजगार कुठल्याही प्रकल्पातून निर्माण झालेले नाहीत. त्याची पर्यावरणीय किंमत मात्र महाराष्ट्रातले लोक मोजणार. तिथला जो स्थानिक मच्छीमार आहे त्याचे मासे गायब होणार. ठीक आहे, मग तिथं जे येणारे मोठमोठे कंटेनर आहे त्याच्यातून तेल गळती झाली, रसायन गळती झाली तर तिथल्या प्यायच्या पाण्यामध्ये, खायच्या माशांमध्ये आणि तिथल्या वनस्पतींमध्ये विषारी केमिकल मिसळलं जाणार. किंमत मोजणार कोण? स्थानिक कोकणी माणूस. त्याचा फायदा कोण घेणार? तर अदानी आणि उत्तर भारतीय व्यापारी. वसाहतवाद. महाराष्ट्रात दुसरं काय चालू आहे आता? शक्तीपीठ महामार्ग. शक्तीपीठ महामार्गाचा प्रकल्प मराठी लोकांच्या हिताचा आहे. त्याच्यामध्ये मराठी लोकांना काय हित आहे? शेतकऱ्यांच्या शेतजमिनींचा मोबदला मिळेल तात्पुरता, काही शेतकरी कोट्याधीश होतील वगैरे वगैरे स्वप्न दाखवली जातात. बरं ठीक आहे, मिळाला पाहिजे. पुढं काय? स्थानिकांना नोकऱ्या मिळणार आहेत,
स्थानिकांना त्याच्यामध्ये काही समाविष्ट करून घेतलं जाणार आहे आणि त्याच्यातून जो व्यापारी लिंक जोडला जातोय, शक्तीपीठचं बघा तुम्ही, गडचिरोली ते गोवा म्हणजे काय, खनिज ते पोर्ट, बंदर यांचा सरळ सरळ तुम्हाला मार्ग जोडताना, पण नाव काय दिलंय, गोंडस शक्तीपीठ, म्हणजे हे देवाचं काम करतात असं. तर त्याच्या मागचा हेतू काय आहे, पण तर हा व्यापारी एक्सप्लॉयटेशनसाठी हा मार्ग खुला केला जातोय. कोकणामध्ये मुंबई गोवा हायवे जो आहे जुना, त्याचं रिपेअरिंग अजून झालेलं नाही. 10 वर्षांपासून तो प्रश्न, जास्त 10-20 वर्षांपासून तो प्रश्न प्रलंबित आहे. त्या रस्त्याचा दर्जा कणभरही सुधारलेला नाही. पण त्याला पॅरलल एक एक्सप्रेसवे बनवला जातोय, त्याला पॅरलल एक कोस्टल हायवे बनवला जातोय. म्हणजे 3 हायवे प्रकल्प हे कोकणच्या इकॉलॉजीचं काय हाल करेल याचा प्रश्न तुम्ही विचारात घेतला पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर धारावीचं रिडेव्हलपमेंट, याच्यामध्ये हजारो कोटीचा प्रकल्प आहे. एका मागून एक हजारो कोटींचे प्रकल्प महाराष्ट्रावरती लादले जात आहेत, पण यातल्या एकाचाही फायदा हा मराठी व्यक्तीला होणार नाही. हा इथल्या स्थानिकांना किंवा स्थानिकांना नजरेत ठेवून केलेला नाही. याची किंमत मात्र स्थानिक देणार आहेत. आणि म्हणून हा वसाहतवाद आहे. आणि या वसाहतवादाला एनेबल करणारी जी गोष्ट आहे ती म्हणजे हिंदी. आज तुम्ही बघा, पाट्यांचा, तुम्ही मराठी पाट्या किंवा जे साईनबोर्ड्स असतात त्या साईनबोर्ड्सचं एक सहज जर तुम्ही जाता जाता रस्त्याने निरीक्षण करा, त्याच्यातले जे आकार उकार, जे इकार वेलांटी उकार जे आहेत, त्याचं जे काही भजं झालेलं असतं त्याचं कारण एकमेव हे असतं की तो जो टायपिस्ट किंवा ग्राफिक डिझायनरला कॉन्ट्रॅक्ट दिलेला असतो तो कॉन्ट्रॅक्टर असतो बिगर मराठी. त्यामुळं पुण्यामध्ये मुळशीला मुलसी आणि हिंजवडीला हिंजेवाडी आणि येरवडाला येरवाडा असं करून ठेवलेलं आहे त्यांनी. आणि आता ते मागच्या 10-15 वर्षात ते इतकं प्रचलित झालेलं आहे की मराठी लोकांना पण माहित नाही की ते हिंजेवाडी नाही, ते हिंजवडी आहे. हा, किंवा औंध आहे ते औंध नाहीये, किंवा नाशिक आहे नाशिक नाहीये. तर अशा प्रकारचे जे हे घातले जातात त्याचा अर्थ काय आहे, तर हिंदी भाषेच्या निमित्तानं हिंदी भाषिक तरुणांना रोजगार मिळतोय, हिंदी भाषिक कंत्राटदारांना कंत्राट मिळतात, हिंदी भाषिक शिक्षकांना नोकऱ्या मिळतील, हिंदी भाषिक अधिकाऱ्यांना धोरणं ठरवण्याचे अधिकार मिळत आहेत. महाराष्ट्र शासनाच्या वेगवेगळ्या शाखांमध्ये त्या हिंदी भाषिक अधिकाऱ्यांचं प्राबल्य वाढत चाललेलं आहे. आणि या सगळ्याचा एकमेव हेतू हा आहे की हे जे व्यापारी, उत्तर भारतातून आलेले व्यापारी आहेत, त्यांचं हित साधणं हा एकमेव त्याच्या मागचा उद्दिष्ट दिसतंय. आणि त्यामुळं माझी एकूण मांडणी मी इथं संपवतो की मला हेच म्हणायचंय की जी गोष्ट मराठी भाषेच्या प्रागतिक मूल्यांपासून सुरू होते ती आज हिंदीच्या वसाहतवादापर्यंत येऊन थांबते. आणि हिंदीचा विरोध करणं हे आपलं नैतिक कर्तव्य फक्त यासाठी नाही की आपल्याला मराठीचा दुराभिमान आहे, तर यासाठी आहे की मराठी हा आपल्या अवकाशाचा श्वास आहे. मराठीनं आपल्याला हा अवकाश मिळवून दिलेला आहे याची जाण आपल्याला ठेवली पाहिजे की मराठी होती म्हणून आपण पुरोगामी आहोत, मराठी होती म्हणून आपण कामगार वर्गीय चळवळी उभ्या करू शकलो, मराठी होती म्हणून आपण एक प्रोग्रेस राज्य उभा करू शकलो. हे आपल्याला लक्षात घेऊन आपल्याला मराठीबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्याची गरज आहे. आणि त्यामुळं आपल्याला हिंदीचा विरोध करणं, हिंदी वसाहतवादाचा विरोध करणं गरजेचं आहे आणि त्रिभाषा सूत्राचा विरोध करणं गरजेचं आहे.